सगळ्यांचे खूप खूप स्वागत. बघताय आपल्यासमोर मी एक नेचर ड्रॉइंग फुलाचं चित्र घेतलेलं आहे. ते आहे कण्हेरी. ह्याच्या आधी आपण सदाफुली, झिनिया काढलेलेच आहेत. त्याचप्रमाणे हे कण्हेरीचं चित्राची आज आपण माहिती घेणार आहोत. माध्यम आहे ट्यूब कलर आणि पारदर्शक जलरंग म्हणतात याला, ट्यूब कलरला. त्या माध्यमातच हे चित्र आपल्याला रंगवायचं आहे. ह्याच्यात आपण पोस्टर कलरसुद्धा काढू शकतो, पण आपण हे जे मी चित्र काढले ते ट्यूब कलरमध्ये काढले. बघताय तुम्ही हे जे 5 पाकळ्या आहेत या फुलाच्या, हा पिंक कलर आहे. गुलाबी रंगामध्ये आपण हे चित्र रंगवलेलं दिसतंय आपल्याला. पहिल्यांदा स्केचिंग करण्याआधी आपण त्या फुलाचं व्यवस्थित निरीक्षण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला ते जसं दिसतंय समोरची फांदी तसं आपल्याला इथं रेखांकन करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये हे जे त्याची दांडी आहे, ही जी कळी आहे, त्याचं जिथं जिथं चढ उतार आहे, त्याचा बाक आहे, कुठं ते फूल दुमडलेलं आहे, कुठं त्याचं जॉईंट आहे, कुठं पानाचा जॉईंट आहे. पानाच्या जॉईंटमध्ये सुद्धा देखील काही बारीक बारीक असे कोंब आलेले असतात. ते म्हणजे यथार्थ दर्शन आपल्याला या चित्रामध्ये त्या समोरच्या फुलाचं करायचं आहे. शक्यतो ज्यावेळेला आपण पहिलं फूल काढू, पेपर जो आपल्याला दिलेला असतो त्याच्या 2 ते 3 बोटं वरतून सोडून बरोबर त्याच्या मधोमध आपल्याला ते रेखांकन करून घ्यायचं आहे. एकदा रेखांकन झाल्यानंतर सगळ्याच्या आधी आपल्याला लाईट कलर, म्हणजे फुलाचा जो अतिशय फिकट भाग आहे लाईट, तो पहिल्यांदा आपल्याला रंगवून द्यायचा आहे प्रत्येक ह्याचा. आता ह्याच्यात गुलाबी असल्यामुळं कलर ह्याच्यामध्ये थोडासा आपण त्या लाल रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करून अतिशय पातळ असा पहिली एक छटा त्याला दिलेली आहे. पहिला कोट आपण त्याला केलेला आहे. तोच खाली रंग आपण ह्या स्टेनला पण दिलेला आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये लाईट ग्रीन मिक्स करत ही खालची स्टेन आपण पूर्ण केलेली दिसते आपल्याला, बघा नीट. त्याच्यानंतर त्या स्टेनला 2 भाग अजून आहेत की इकडं कळी असेल किंवा फूल असेल, काय दिसत नाही आपल्याला, तुटलेलं आहे ते, पण ते चित्रामध्ये त्यावेळेला तिथं होतं म्हणून तसं मी ड्रॉ केलेलं आहे. या बाबतीत इकडं 2 कळ्या आहेत अगदी ॲज युज्युअल. आपण त्या कळ्या तिथं पिंक कलरमध्ये, डार्क पिंक कलरमध्ये आपण त्याला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर जे कण्हेरीची पानं असतात ते असे स्ट्रेट आणि असे समोरासमोर असे जोडलेले असतात आणि त्यांचा जो देठ असतो तो देठ त्या मधल्या जी फांदी असते, ढाळी असते, त्याला असा चिकटलेला असतो खालच्या प्रमाणात. म्हणजे त्याला खालीसुद्धा देखील असा इथं गोलाकार भाग आलेला आपल्याला दिसतोय त्यावेळेला. आणि कलरचा रंग, पानाचा रंग बघून घ्या एकदा. डार्क ग्रीनमध्ये थोडासा आपण ब्राऊन मिक्स केलेला आहे आणि ही त्याची छटा रंगाची आपण डायरेक्ट ग्रीन रंग दिलेला नाही आहे. किंवा आपण तुमच्याकडे जर सॅप ग्रीन असेल डायरेक्ट, तर तो आपण आपण ह्याला इथं ॲप्लाय करू शकतो. नाही मग डार्क ग्रीनमध्ये थोडासा ब्राऊन कलर मिक्स करायचा आणि मग आपल्याला ह्या पानांना रंग द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे पण चित्र पहिल्यांदा लाईट कलरमध्ये, त्याच्यानंतर मिडल आणि मग आपण डार्क शेडमध्ये फूल आपण काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरच त्याचा इफेक्ट जो येतो 3 कोट दिल्यानंतरच येतो. पण ते लाईट द्यायचा, त्यानंतर मिडल म्हणजे ओरिजिनल लाल कलर इथे द्यायचा आहे आणि मग डार्क कलरमध्ये त्याची आउटलाईन आपल्याला करून घ्यायची आहे. बघा, नीट बघा आणि काढण्याचा एकदा नक्की प्रयत्न करा. थँक्यू.